आजच्या कथेचे नाव आहे श्रावण महिना, सण, संस्कृती आणि निसर्ग. श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पाहायला मिळते. अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात. पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालू नेसून नवीकोरी झालेली असते. संपूर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजतवानं झालेलं असतं. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा केली जाते. या दिवशी नागदेवतेला दुर्वा, आघाडा, दूध, लाह्या वाहून व दूध, साखर आणि नेवऱ्या म्हणजेच उकडीच्या पुरणाची दिंड याचं नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली जाते. आपल्या भावाला चिरंतन आयुष्य मिळावे आणि त्याचे प्रत्येक संकटातून रक्षण व्हावे यासाठी काही स्त्रिया या दिवशी उपवासही करतात. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. तसेच नववधू माहेरी येतात. झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. असे म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे. अशा प्रथा आजही काही ठिकाणी सुरू आहेत. चला भेटूया श्रावण, सण, संस्कृती आणि निसर्ग याच्या पुढील भागात. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि यासारख्या अजून नवनवीन कथा ऐकण्यासाठी मी मराठी स्टोरी टेलर या चॅनलच्या लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन बटनवर नक्की क्लिक करा. धन्यवाद.